गेल्या 8 वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्राच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या संदर्भात वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन, उपोषण, निवेदन, राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून ज्येष्ठ पत्रकार सन्मान, पेन्शन योजना, पत्रकारांसाठी विमा योजना, घरकुल योजना, आरोग्य योजना, राज्यातील पत्रकारांची शासन दरबारी नोंदणी, यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती अधिस्वीकृती पत्रिकेमधील जाचकट्टी रद्द करणे, खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांबाबत स्वतंत्र सेवानिवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी, राज्यातील युट्यूब पोर्टलला शासकीय मान्यता, राज्यातील वृत्तपत्रांच्या ज्येष्ठ संपादकांना दरमहा 20,000 रुपये पेन्शन यासह राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले, धमकी, मारहाण याबाबत पत्रकार सुरक्षा समिती नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक त्याचबरोबर प्रशासनाच्या बातम्या करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी नेहमीच मोटरसायकलवरून प्रवास करावा लागतो. जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा उद्योग कार्यालय तसेच विविध महामंडळाचे कार्यालय अशी अनेक शासकीय कार्यालये जिल्ह्याच्या ठिकाणी असतात. आमदार, खासदार, मंत्री यांचे दौरे, बैठका, सभा, मेळावे बऱ्याचदा जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने वार्तांकन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागते. ग्रामीण भागातील अनेक पत्रकार अतिशय अल्प मानधनावर काम करत असल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी मोटरसायकलवर जाणे येणे परवडत नाही. त्याचबरोबर खासगी वाहन देखील आर्थिक परिस्थिती नसल्याने परवडत नाही. पेट्रोलचा खर्च देखील मोठा असल्याने अनेक पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी येणे जिकरीचे झाले आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी महत्त्वाची बातमी असल्याने पत्रकारांना यावे लागते. अनेकदा ऊन, वारा, पावसामुळे पत्रकारांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी मधून मोफत प्रवास मिळावा म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.